नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहिती आहे का, शेवगा पावडरच्या उत्पादनातून तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून लाखो रुपयांची कमाई करू शकता। हो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून। कारण शेवगा पानांच्या पावडरीतील पौष्टिक गुणधर्मांमुळे जागतिक बाजारपेठेत तिची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे। हीच बाब ध्यानात घेत केंद्र सरकारने 29 डिसेंबर 2020 पासून सरकारी पातळीवर शेवगा पानांच्या पावडरीची निर्यात सुरू केली आहे। सरकारी पातळीवर याची दखल अलीकडे घेतली गेली असली तरी शेवगा पानांच्या पावडरीची निर्यात मागील 2 दशकांपासून सुरू असल्याचं दिसून येत आहे। शेवगा पावडरीच्या निर्यातीसाठी तेलंगणा येथील एक अपेडा नोंदणीकृत निर्यातदार मेसर्स मेंडिकोडा न्यूट्रिएंट्स यांना नियोजनबद्ध मार्गाने निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाठबळ देण्यात आले। कंपनीने त्यांच्या मालकीच्या जागेवरील 240 हेक्टर क्षेत्रावर शेवग्याची झाडे लावली आहेत। या ठिकाणी कंपनीने कंत्राटी स्वरूपात प्रमाणित सेंद्रिय पद्धतीने शेवग्याचे उत्पादन सुरू केले। कंपनीने 40 मेट्रिक टन शेवग्याच्या पानांची पावडर अमेरिकेत निर्यात करण्याचा प्रस्तावित आराखडाही तयार केला आहे। व्होल्झाच्या इंडिया एक्सपोर्ट डेटानुसार भारतातून मोरिंगा लीफ पावडरची 3700 शिपमेंट निर्यात करण्यात आली आहे। भारतातील एकूण 295 निर्यातदारांनी 1124 खरेदीदारांना निर्यात केली आहे। शेवगा पानांच्या पावडरीची ही निर्यात युनायटेड स्टेट्स, जर्मनी, कॅनडा, बेल्जियम, यूके, साऊथ कोरिया यासारख्या विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते। जागतिक बाजारपेठेतील शेवगा पानांच्या पावडरीची वाढती मागणी ध्यानात घेत मेसर्स मेंडिकोडा न्यूट्रिएंट्स कंपनीने तेलंगणातील पुलकल मोंडन संगारेड्डी जिल्ह्यातील गोंगलूर गावात शेवग्याच्या पानांवर प्रक्रिया करून उत्पादन करणारे केंद्र सुरू केले। या माध्यमातून भारतातून शेवग्याच्या पावडरची निर्यात वाढवण्यासाठी आणि इच्छुक निर्यातदारांसाठी अपेडा सतत सुलभीकरण करत आहे। भारतात अपेडाच्या पाठिंब्याने अधिकाधिक शेवगा प्रक्रिया केंद्र उभारली जात आहेत। त्यामुळे येत्या काही वर्षात निर्यातीत वाढ होऊन त्याचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। शेवगा अनेक शतकांपासून त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे आणि आरोग्यदायी लाभांमुळे आहारात वापरला जातोय। शेवग्यामुळे लहान मुलांच्या हाडाची वाढ योग्य प्रमाणात होण्यास मदत होते। पानांपासून बनवलेली पावडर हृदयविकार, मधुमेह यावर गुणकारी आहे। तसंच शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने आहारामध्ये शेवग्याचा वापर केल्यास शरीरास नैसर्गिकरित्या कॅल्शियम मिळते। वेगवेगळ्या कंपन्यांच्या ब्रँडनुसार शेवगा पानांच्या पावडरची जागतिक बाजारपेठेत 1 किलोची किंमत सुमारे $30 पासून $90च्या आसपास आहे। अर्थात भारतीय चलनात याचा विचार केल्यास ही किंमत 2500 रुपयांपासून 7500 रुपयांपर्यंत आहे। त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना शेवगा पानांच्या पावडरीच्या निर्यातीतून चांगली आर्थिक कमाई करता येणं शक्य आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून अवश्य सांगा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून किसानवाडीवर प्रसारित होणारे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील।